आता तुम्ही म्हटला आता तुमच्या गावामध्ये मी बघितलं आपी पाटील साहेबांचं पण आहे आणि नंदाताई बाबुळकर पण आहे. हा पण त्यांचं काय आता त्यांच्यामुळे राजेश पाटील साहेबांना काही तोटा होईल का? नाही नाही काही नाही होणार. का म्हटलं तर राजकारण आम्हाला पाठीमागे साथीदार म्हणून उभे आहेत, आमचे भाऊ म्हणून उभे आहेत. आम्ही त्यांनाच मत हे पक्का आहे. नमस्कार. आज आम्ही आलेलो आहे कडलगे गावात. गडिंग्लज तालुका कडलगे हे गाव आहे आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून आपले संतोष पाटील साहेब आपल्या सोबत आहेत. आम्ही त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत कारण आज आता चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये आता निवडणुका चालू आहेत. आपल्या बाकी सर्व काही उमेदवार उभे आहेत, तरी त्यांच्याबरोबर आपण संवाद साधूया. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर. चंदगड विधानसभा निवडणुकीबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? आता चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये बरेचसे उमेदवार झाले आणि ह्याच्या अगोदर आता माझे आमदार माननीय राजेश पाटील साहेब ते होतेच आणि आता ह्या 2024च्या निवडणुकीत सुद्धा त्यांनी उमेदवारी अर्ज केलेला आहे. माझ्या मते राजेश पाटील साहेब हे योग्य असं वाटतंय. कारण का मी आजपर्यंत त्यांची कामं पाहिलेली आहेत. मी त्यांच्या समेतच काम केलेलं आहे आणि काम करत असताना त्यांचा काम करण्याची पद्धत अगदी संयमी आहे. कुणाला काही वाईट बोलणार नाही. काम जर होत असेल तर काम होते म्हणून सांगणार आणि खरोखरच काम जर होत नसेल तर नाही म्हणून सांगणार. आता मला वाटतं कोरोनाचा जो साल गेला महामारीचा, त्यावेळी मी त्यांचं अगदी म्हणजे माणुसकी या नात्यानं त्यांचं काम पाहिलेलं आहे. त्यांचं काम करत असताना त्यांनी कधीही कुठल्याही लोकांच्यात भेदभाव केलेला नाही. अगदी चांगल्या पद्धतीने काम केले. जो तिथं रुग्ण येत असेल किंवा कोण अडचणीत असेल त्याला अगदी चांगल्या पद्धतीने त्यांना सेवा देण्याचा प्रयत्न त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. ओके. आता साहेब आता मी माझ्या माहितीप्रमाणे लोक म्हणतात की राजेसाहेब पाटील 5 वर्षांमध्ये पाठिंबा काहीच केले नाही. आता 2 वर्षांमध्ये निवडणुका जवळ आल्यावरती आता संपर्क साधतात, त्याच्यावरती काय तुमचं मत आहे का? कसं आहे, आता निवडणूक लागलेत. 2024ची निवडणूक लागल्यामुळे आता विरोधक ते हे हवा उठवणारच. त्यांनी काय काम केलंय काय नाही. पण माझ्या हिशोबानं किंवा आता हे काम दिसतंय सुद्धा. ज्यावेळी ते निवडून आले त्यावेळी 2-2.5 वर्ष हा कालावधी कोरोनाच्या ह्याच्यातच महामारीमध्ये गेला आणि जो कोरोनाची निधी होती ती निधी फक्त त्या कोरोनासाठीच वापरलाय. तो कुठेही विकास कामासाठी कुठेही वापरलेला नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, त्यांनी ज्यावेळी सत्तेत आले, मला वाटतं ते 1-2 वर्ष किंवा 2.5 वर्षामध्ये किंवा 2 वर्षामध्ये ह्या कालावधीमध्ये त्यांनी काम करत असताना अगदी चांगल्या पद्धतीने काम केलंय. आता माझ्या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ 350 वाडी वस्ती आहेत आणि प्रत्येक वाडी वस्तीमध्ये त्यांचं काम पोहोचलेलं आहे आणि अगदी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. आणि तिथं त्यांचं टीम आहे. तिथं राष्ट्रवादी काम करणारे लोक आहेत. तिथं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि कुठलाही कार्यकर्ता गेला जर विकास काम करायला सांगितलं आणि त्या विकास कामासाठी त्यांनी कुठेही पाठिंबा पडले नाहीत. अगदी चांगल्या पद्धतीनं अगदी मनापासून त्यांनी तिथं काय त्या गावासाठी करू शकतात, त्या शेतकऱ्यासाठी काय करू शकतात, त्या युवकांसाठी काय करू शकतात, ते अगदी चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. मला तर वाटतंय आधी राजेश पाटीलच मला योग्य उमेदवार असं वाटतं. धन्यवाद साहेब. आता मला विचारायचे, मागच्या 5 वर्षांमध्ये राजेसाहेब पाटील शेतकऱ्यांसाठी काय केले, कोणते काम केले? ते शेतकऱ्यांसाठी म्हणावं म्हटलं तर आता शासनाची योजना राबवलेली आहे. आता वीज माफी झालेलीच आहे. आता त्यांनी स्वतः आमदार साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील किंवा फडणवीस साहेब असतील, त्यांनी स्वतः म्हणतात त्यांनी बिल विचारायचं नाही, आम्ही बिल भरायचं नाही. ही वीज शेतकऱ्यांसाठी आपण मोफत केलेला आहे. त्याचप्रमाणे महिलांसाठी जे हे केलेलं आहे म्हणजे सिलेंडर टाकी जे मोफत दिलेलं आहे. ज्यांच्या नावावर कनेक्शन आहे, महिलांच्या नावावर कनेक्शन आहे, त्यांना 3 टाक्या, वर्षातल्या 3 टाक्या फ्री आहेत. ते एक योजना चांगली केलेली आहे. त्यानंतर पाण्याची सुविधा पण चांगली केलेली आहे. आता वयश्री सुद्धा आपण म्हणजे आता जे वयस्कर आहेत त्यांच्यासाठी काम शासनाने चांगलं केलेलं आहे. बरेचशा योजना अशा आहेत की बाबा त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, ह्या पद्धतीने त्यांनी काम केले. आता म्हणावं म्हटलं तर आज महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला स्कीम सुरू आहे, ते लाडकी बहीणची स्कीम सुरू आहे. आज लाडकी बहिणीमध्ये मला वाटते चांगल्या पद्धतीने म्हणजे प्रत्येक गावात हायेस्ट महिला त्या लाडकी बहिणीच्या स्कीम मध्ये आहेत आणि ते महिला आणि आज त्या महिलांसाठी तो योजना सुरू आहे आणि ती लाभार्थी सुद्धा लाभ मिळालेला आहे. तिथं निधी, त्या शासनाची निधी त्या लाभार्थींना लाभ पोहोचलेला आहे. आणखीन एक साहेब, राजेसाहेब पाटील यांनी ग्राउंड लेवलला किती कामे केलेले आहे साहेब? एवढे 1600 कोटी त्यांनी निधी मंजूर करून आणली, पण ग्राउंड लेवलला किती कामं झालेत? आता कडलगे गावातच तुमच्या मध्ये किती कामं झालेले आहेत?
माझ्या गावात अंतर्गत रस्ते असतील, बाकीचे काम असतील, तर आता माझ्या इथे सिद्धेश्वर मठ आहे, त्या मठासाठी सुद्धा तिथं त्यांनी सांस्कृतिक हॉलसाठी त्यांनी चांगली म्हणजे 25 लाख दिलेले आहेत. इकडं कोडीकडे जाणारा रस्ता, कोडी म्हणून इथे एक 450-500 लोकांची लोकसंख्या आहे, तिथं पण जाण्याचा रस्ता केलेला आहे. इथं दलित वस्तीमध्ये सुद्धा कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे. परत इथं शाळेसाठी कंपाऊंड सुद्धा केलेलं आहे. असे बरेचसे कामं केलेले आहेत. आणि चिकालगुडला जो म्हणजे आम्ही इथं सीमेवर असल्यामुळे चिकालगुड म्हणून इथं सीमेवर जे गाव आहे, त्या गावाला सुद्धा म्हणजे त्या NH4 महाबेंगलोर मुंबई पुन्हा जो रस्ता आहे, तिथं दळण वळण्यासाठी तो रस्ताही सुद्धा त्यांनी कर्नाटकपर्यंत केलेला आहे, व्यवस्थित केलं. आणि असे इथं बरेचसे गावात सगळीकडे चांगल्या पद्धतीने काम केलं. आता आणि मला एक असं ग्राउंड लेवल म्हटल्यावर मला असं एक नमूद करायचं आहे. आता आम्ही इकडे पूर्व भागात जे सीमेवर आहोत, तिथे आम्हाला पाणी येऊन पोहोचत नाही. आम्हाला पाण्याची गरज असते जानेवारी नंतर. पण आम्ही असेल किंवा माझ्यावर बसणारे जयकुमार मुन्नोळे असतील, माझे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत, मग तिथे दीपकराव पुजारी असतील, मी असेल, बरेचसे असे माझे कार्यकर्ते आपले हे विनोद मोकाशी असतील, रवी अरगदार असतील सरपंच, ते जे नौकुडचे आमचे सरपंच शुक्राचार्य चोते असतील, ते सर्वजण मिळून आम्ही माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांना, बाबा आम्ही इथं पाण्यापासून वंचित आहोत आणि हे पाणी इथं कडलगेच्या कोपऱ्यापर्यंत किंवा सीमापर्यंत, ह्या बाउंड्रीच्या गावापर्यंत, आता मग कडलगे असेल, आरवगुंडी असेल, नांगनूर असेल, तिथपर्यंत कसं पाणी पोहोचता येईल, या पद्धतीने पण ते आम्ही अजित पवार साहेबांच्यावर बैठक झालेली. आणि अजित पवार तातडीनं कर्नाटकच्या खासदार साहेबांना त्याने विनंती करून आमची बैठक घेऊन तिथं कुठल्या पद्धतीनं ते पाणी आणायचं आणि ह्या शेवटच्या टोकापर्यंत, म्हणजे जे कर्नाटक असले तरी ते काय पाकिस्तानची लोक नाहीत, ते पाण्याचा लाभ कर्नाटक वासियांना पण झालेला, कारण आमच्या माता बहिणी तिथनं आलेल्या आहेत किंवा आमच्या बहिणी तिकडे दिलेल्या आहेत, तिकडच्या महिला इकडं आपण लग्न करून घेऊन आलेलो. त्यासाठी हे पाणी प्रत्येक म्हणजे कर्नाटक सीमापर्यंतच असं नाही, थोडं कर्नाटक सीमापर्यंत पाणी पण गेलं पाहिजे, ह्या उद्देशाने आम्ही एक स्कीम आम्ही चांगल्या पद्धतीने राबवणार आहोत. आणि आता राजेश पाटील साहेब जनसंपर्कामध्ये आहेत का? 100%. यात काय विचारण्यासारखा प्रश्नच नाही, जनसंपर्कामध्ये आहेत. आता कसं असतंय, त्यांना पण मंत्रालयाला जावं लागत असते, काय बाकीची कामं असतात, त्या माध्यमातून त्यांनी एक शेड्यूल तयार केलेलं असते. त्या शेड्यूल प्रमाणे ज्या गावाला त्यांना भेट द्यायची असते, तिथं प्रत्येक आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना जाऊन भेटून तिथल्या काय समस्या आहेत ते जाणून घेऊन आणि त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी चांगल्या पद्धतीने केले आणि त्यांनी जनसंपर्कामध्ये आहेत. काही अडचण नाही. आता साहेब, आता 20 तारखेला आपले मतदान चालू होणार, त्या दिवशी 20 तारखेला तुम्ही आता मतदारांना काय सांगू शकाल? 20 तारखेला मी तर काय सांगू शकणार नाही. मतदान चांगलं झालं पाहिजे हे बोलणार, पण आता मला प्रचार म्हणजे आचारसंहिता आहे, प्रचार करायला आता करत असताना मला काय मर्यादा मला बहुतेक 18 तारखेपर्यंत आहे. मी 18 तारखेपर्यंत मी माननीय राजेश पाटील साहेबांचा प्रचार करणार आहे, कारण त्यांच्या पाठीशी आमचे पालकमंत्री व माझ्या जिल्हा बँकेचे चेअरमन माननीय मुश्रीफ साहेब हे त्यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळं मला मुश्रीफ साहेबांनी जो आदेश दिलाय त्या पद्धतीने मी ते पालन करायला लागलोय. मी इकडे तिकडे कुठेही बैठलेलं नाही. आज त्यांनी राजेश पाटलांचा प्रचार करायला सांगितलाय आणि तो पक्ष मजबूत करण्यासाठी हा प्रचार करायला सांगितलं. त्यासाठी मी राजेश पाटील साहेबांचा मी प्रचार करालोय आणि मी पण एक छोटासा कार्यकर्ता राष्ट्रवादीचाच आहे, पहिल्यापासून मी राष्ट्रवादीचाच आहे. त्यामुळे मी आता जे मध्ये फूट जे झालेला आहे, मला जो माणूस काम करतोय, जो निधी माझ्या गावापर्यंत पोहोच करतोय, मी त्याच्या पाठीशी राहणार. धन्यवाद साहेब, तुमचा किमती समय दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. ओके. नमस्कार सगळ्यांना. आज मी आलेलो आहे कडलगी या ग्रामस्थामध्ये आणि जनतेचं काय कौल आहे. आता कसं पण चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये आता निवडणूक चालू आहे. आता आपण समजूया काय जनतेचा कौल आहे. आपण एक आता आम्ही जनतेचे आता स्त्रिया आहेत, महिला आहेत, यांच्याबरोबर आपण थोडंसं मुलाखत करूया. अजी नमस्कार. बरं आहे? काय वाटतंय अजी, आता निवडणूक चालू आहे चंदगड विधानसभा मध्ये, काय वाटतं राजेश साहेबांमध्ये, काय वाटतंय? काम झाल्यावर चौकट काय काम केले त्याने? लागले बहिणीचे पैसे, रस्ता केलेत. आणि तुम्हाला काय वाटतंय की बाकीच्या उमेदवारामध्ये आणि राजेश पाटील साहेबांमध्ये काय वाटतंय तुम्हाला, कोण येईल? राजेश पाटील. तुमचं वोट कोणाकडे आहे? राजेश पाटील घड्याळमध्ये. थँक्यू. नमस्कार. काय वाटतंय तुम्हाला, आता काय चर्चा चालू आहे तुमच्या कडलगी गावामध्ये? राजू पाटिल का बहुत ये है गांव में, उनका खूब
ये करे आनंद करे इधर। अभी सब कुछ काम कर रहे इधर गांव में, और घड़ियाल को मत डालते हैं। ओके, महिलाओं को सब कुछ ये हो गया, मतलब फायदा हो गया राजेश हाँ, पाटिल की वजह से। हो गया हो गया। क्या किया उन्होंने लड़की बहन के लिए पैसे किए है, हाँ। और इधर गांव में रास्ता बनाए, हाँ। कुछ सारा बनाए। कुछ सारा बनाया, डेवलपमेंट हो गया है कडलगे गांव में। हाँ, हो गया। अच्छा, घड़ियाल को मत करेंगे हम। ओके, अभी ग्राहक को आप मत डालोगे। अच्छा अच्छा। नमस्कार वहिनी, नमस्कार. कसे आहात? बरं. काय सांगाल वहिनी, आता चालू आहे की मतदान चालू आहे, 20 तारखेला मतदान आहे. तुम्हाला काय वाटते, काय कडले गावामध्ये काय चालू आहे, काय चर्चा काय चालू आहे? त्यांचं काम चांगलं आहे. देवळात पण पैसे दिलेत, 25 लाख एवढं दिलेत. गावात पण त्यांनी सगळं कामच केले. म्हटलं तर आम्हाला पण चांगलं आहे राजेश पाटील. राजेश पाटील साहेबांनी सर्व काही कामं केले, ग्राउंड लेवल मध्ये सर्व कामे झाले तुमच्यामध्ये. हा, काम झालेत. आता कडलगी गावामध्ये काय चर्चा चालू आहे, कोणाचं वर्चस्व जास्त आहे असं तुम्हाला वाटतंय? बायकांचं जरा जास्त आहे राजेश पाटलांचं. का लाडकी बहिणामुळे? लाईट बहिणामुळे. ओके, म्हणजे तुम्ही त्यांनी काम केलेले सर्व तुम्ही खुश आहात? हा, खुश आहे. थँक्यू. नमस्कार वहिनी. आता चंदगड विधानसभामध्ये मतदारसंघामध्ये आता निवडणुका चालू आहेत. आता 20 तारखेला निवडणूक आहेत आणि भरपूर काही उमेदवार उभे आहेत. आणि तुमच्या गावात चर्चा कुठल्या उमेदवाराचं चालू आहे? राजेश पाटलांचं चालू आहे. त्यांचं चांगला गावामध्ये विकास चालू आहे. लाडकी बहिणीसाठी सगळी योजना केली आहेत, आणि गावामध्ये चांगली सुधारणा करून आमचं मत त्यांना घड्याळाच आहे. तुमचं मत घड्याळाला आहे. लाडकी बहीण सोडून आणखीन काही सुधारणा झालेल्या आहे का? वर्षातून 3 फ्री गॅस टाकी देण्यात केलेले आहेत, त्यांच्यामुळे आमचं मत त्यांनाच आहे. आता तुम्ही म्हटलं, आता तुमच्या गावामध्ये मी बघितलं आपी पाटील साहेबांचं पण आहे आणि ते नंदाताई बाबुळकर पण आहे. पण त्यांचं काय, आता त्यांच्यामुळे राजेश पाटील साहेबांना काही तोटा होईल का? नाही, काही नाही होणार. का म्हटलं तर राजेश पाटील आम्हाला पाठीमागे साथीदार म्हणून उभे आहेत, आमचे भाऊ म्हणून उभे आहेत. आम्ही त्यांनाच मत हे पक्का आहे. बघा, आता आम्ही संपर्क साधलेलो आहे कडलगी गावामध्ये. सर्व महिला वर्गांना आम्ही संपर्क साधलेलो, सर्वांना ह्यांना लाडकी बहिणीची फायदा भेटलेला आहे. आणि ह्यांच्याप्रमाणे कडलगी गावामध्ये भरपूर काही विकास कामे राजेश पाटील साहेबांनी केलेले आहे. आता ह्यांचं असं मत आहे, तरी सर्व महिला स्त्रिया सर्व काही खुशी आहेत. आणि मला असं वाटतं की सर्व ह्यांचा मत राजेश पाटील साहेबांना होईल असा मला वाटतोय. धन्यवाद.